मित्रांनो, आम्ही उठलेलो आता. आजची रूम आम्ही थोडीशी साधी केली होती. का बरं? कारण की आम्ही 5 वाजेपर्यंत त्या शिप वरतीच होतो. चांगली ही रूम आम्ही ऑनलाईन केली होती. आम्ही 2 जणांचीच केली होती, पण त्यांना एवढी मोठी रूम द्यावी लागली बघा. कारण त्यांच्याकडे अवेलेबलच नव्हती रूम. आता आम्ही ब्रश करू आणि आता इकडचा साऊथ गोवाचा एक्सप्लोर करू. आज आमचा शेवटचा दिवस आहे. आज रात्री माझी फ्लाईट आहे. फ्लाईटने मी वापस पुण्याला माझ्या घरी जाईल. हे बघा, आमच्या हॉटेलच्या बाजूलाच एवढं मोठं गार्डन आहे आणि बाजूलाच बीच. आपण आता बीचला जाऊ. शेवटचा आखरी बीच वर जाऊन बघून येऊ काय काय नाही सिस्टम, आणि मग आपण निघू आज रात्री. आता हे आहे मिरामार बीच. मस्त एकदम. कसं आहे कपडे विषय आवरण पण इकडेच असतं. असं झाड झुडप, थंडगार वातावरण आहे. लोक म्हणता इथं ऊन आहे, आज ऊन आहे. कायच काय ऊन, काही नाही. थंडगार वातावरण. उलट पुण्याला जास्त ऊन आहे. क्या कर रहे दीवाने, क्या खोद रहा? मित्रांनो, आता ते बोटीत बसायचा विचार करतोय आम्ही. हे सगळं इकडून दाखवून येईल काय 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 मस्त मजेशीर गोष्ट. पैसे जरा जास्त म्हणतोय, पण आता बोलू किती म्हणतो काय. ठीक है, अभी फुल रहेगा आपका, लाइट आउट रहेगा, डॉल्फिन रहेगा, और ये रेस में उसमें रहेगा, जब भी पिछले शूटिंग है ना, अमिताभ बच्चन जो बोट पकड़ रहा है, ये ये सब रहेगा और वो नंबर 2 वाला वो आया पटल में कैसे चलेगा, अभी बढ़ जाएगा. वो रिवर बारिश में रिवर क्या मारा रिवर में मैं लास्ट में कभी यहाँ पे गया था मैं 3-4 साल पहले. डॉल्फिन का ये सब दिखाया था याद है सर. ये देखो इसको खाया मत कितना किसी वाला. हां वो जेल जेल सैंडल खाया मत कितना का वाला. अब ये भाजी सुगर सिटी नाम पर वाला भाजी सुगर वाला. और ये अभी तो बोला आपको, ये जिमी इस मंगला गुजरात का. इससे पहले 20 साल पहले सोलर सिस्टम में चलता था. सब गाइड एलएस में लगे वो है ना, उधर लेके डॉल्फिन ले जाएंगे. अभी 8 बज गए हैं. कितना टाइम लगेगा? अभी 10 मिनट लगेंगे. आराम पड़ेगा. ऐकलं का तुम्ही? असं काहीतरी विषय आहे. बघू आता. पॅलेस पुलेस हे ते नुसतं धिंगाणा. 300 रुपये पर हेड लिए. इतना सब दिखाएंगे. वो डॉल्फिन विल्फिन 350 रुपये तसं तर आपण ब्लॅक मध्ये दिलंय. आपण त्याच्या वेगळ्या अकाउंटवरती पाठवले तर त्याने 300ला लावलं एकाच. असे 2 केले आम्ही. नाही बघा, JW मॅरियटची प्रॉपर्टी बघा, डायरेक्ट मिरामार बीच जवळ. आता आमची बोट येते. बोट जोशेफ. कोणती बोट आहे रे? जॉय बोट. आम्ही जॉय बोट मध्ये बसणार आहे आता आणि मस्त सगळीकडे नजारे घेणार आहे. मित्रांनो, जॉय आली. जॉय हे पुरा गाव आपल्या पायाशी आली बघा. सगळे लोक तिकडून येत आहे बघा. ओलं तर होणार थोडंफार. एकदम समोर बसलोय आपण. टेन्शनच नाही. डायरेक्ट मांड्या बिंड्या घालून पब्लिक बघा येत आहे. छोटे बच्चे का अगर टिकट नहीं है तो गोद में ले लो. गोद में ले लो. गोद में ले लो. मेरा टिकट कहाँ पे? हिस्से में. छोटे बच्चे का अगर टिकट नहीं तो गोद में लेके बैठो. रहता है. और ये बीच के ऊपर MBBS मतलब बहुत सारी फिल्म की शूटिंग हुई थी. और आपके बोर्ड के राइट साइड से पीछे की तरफ जो आपको रिवर दिख रही है मांडवी रिवर. ये अरेबियन सी में जाके मिलती है. अभी हम लोग भी अरेबियन सी में जाएंगे. सगळ्या बोट निघाल्या बघा छोट्या छोट्या.
आमची सर्वात मोठी आहे, आमच्या याच्यात गाणे पण आहे. हे बघा हे साधे. आपके राइट साइड में देखो किनारे कोने में जो आपको बंगला दिख रहा है ये डायमंड मर्चेंट बंगला है. ओनर का नाम है जिमी गुप्ता. ये बंगला अंडरग्राउंड है और ये बंगले को 16 अंडरग्राउंड कमरे हैं. और ये बंगले की एक खासियत है, इसको दिन के वक्त लाइट की जरूरत नहीं पड़ती क्योंकि ऊपर जो ऑरेंज कलर का जो सेल जो बिट है वो पूरा कांच का है. उससे सन रिफ्लेक्ट होके पूरे बंगले में उजाला छा जाता है. और ये बंगले में गोविंदा और संजय दत्त की हसीना मान जाएगी फिल्म शूट हुई थी. हसीना मान जाएगी. और ये बंगले के ऊपर देखो एकदम टॉप के ऊपर एक व्हाइट कलर का छोटा सा चर्च दिख रहा है. ये सेंट लॉरेंस चर्च है. ये पुर्तगाल ने बनाई हुई चर्च है. और ये चर्च में शाहरुख जी की जोश फिल्म की शूटिंग हुई थी और अमिताभ बच्चन के भूतनाथ 2. और आपके राइट साइड से सामने देखो किनारे पानी के लेवल में सामने कभी भी किधर भी ऊपर आ सकते हैं. फेरी झालेली आहे आमची. आता आम्ही चाललोय दुसऱ्या ठिकाणी. आम्हाला ते काय म्हटलं ते तुम्हाला जे दाखवलं नव्हतं का ते चर्च वर त्याने दाखवलं, तिथं आम्ही गाडी घेऊन जाणार आहे. आता मर्डर 2चा तिथं शूट झाला होता. बघू आपण तिथं जाऊन येऊ. आता असंही आज दिवस काढायचा आहे आम्हाला. काही ना काही बघावं लागेल. मित्रांनो आम्ही आता इथलं फेमस एक बार आहे जे दारू पिणारे ते दारू पितात आणि साधा पण भेटतं इथं. हे बघा इथं गल्ल्या सगळ्या अशा एकदम फेमस ऑथेंटिक आणि जुनं आहे हे. इथं सगळ्या बिल्डिंग अशा लाल कलर वगैरे केलेल्या. आपल्याला एक टास्क दिला, तो टास्क कंप्लीट करणार आहे. बघा ही इथली फेमस डिश आहे, तुम्ही येऊन ट्राय करा. फ्री ड्रिंक बुराक. असं बघा असं आहे ते जोसेफ बार. तुम्ही येऊ शकता. मित्रांनो आम्ही हे चिकन विंडाग हो खाल्लंय, मस्त एकदम. तुम्ही येऊन ट्राय करू शकता. मित्रांनो तिथून निघालोय. ते जे बार होता म्हणजे तिथं खायचं वगैरे पण होतं. 100 वर्ष जुनं आहे ते. तुम्ही जाऊन तिथं एकदा चेकआउट करा. तुम्हाला मेनू कार्ड पण मी दाखवलं आहे. चलो ओ महाराज बेटो. 100 वर्ष जुना केस आला तोंडात माझ्या. हे इथं असे झगामग बनवलेले घर. इथले पण जुने हे 100 वर्ष जुने सगळे. मस्त आहे खरंच आहे. असे लाइटिंग विटिंग सब इधर कलर किया हुआ है. बांगड्याची टोपी उलटी झाली बघा. टोपी नाही छत्री. टोंगा. कितना रुपये टिकट है? 50 रुपये. मित्रांनो ते सिंगम पिक्चर मध्ये नाही का ते रॉड उचलून त्याने ते हे केलं होतं बघा. इथं जीप लावली होती त्याची. मग इथून त्याने ते लाईटाचं उचललं आणि मग असे ते इकडून मग निघाले. अशी शूटिंग आहे. इकडे स्वस्त असल्यामुळे मित्रांनी मागवलंय. काम चाललं तर पॅक करणं. धूळ विषय नाही सर. मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय जिथून आपण गाडी रेंट केली होती बघा. तिथं आमचा प्रवास संपलेला आहे. 7 दिवस आम्ही फुल एन्जॉय केला गोवामध्ये. आता गाडी वापस देऊ आम्ही. हा ट्रॅव्हल्सने जाणार आहे वापस. मी एअरपोर्टला जाणार आहे आता इथून, कारण की मला हैदराबादला एक बिझनेस मीटिंग आहे. ती मीटिंग झाली की मी पुण्याला जाणार. चलो गाइस देखते अभी आगे क्या होता है. मित्रांनो इथले फेमस एका स्टोरमध्ये आलो आहे फालुदा खायला.
आणि हे खाऊन आम्ही निघणार आहे आमच्या रस्त्याला आता. मित्रांनो, एअरपोर्टला सगळं महाग असतं, त्यामुळे आपण आता ऑल टाईम फेवरेट KFC खाऊ आणि मग एअरपोर्टचा ब्लॉग बघा तुम्ही. मित्रांनो, हा टोंगा विकत घेतलाय. पैसा ठेवायला जागा नाही मित्रांनो, पैसा ठेवायला जागा नाही, म्हणून हे असं काहीतरी घ्यावं लागतं. याचा व्ह्यू तुम्ही बघा थोड्याच वेळात. पानी में थोड़ा तो चलेगा ना. ऐसा टोंगा है ये. सनसेट. मागे म्हटलं ना तो करायला. हा वांगडा. मित्रांनो, तुम्हाला हा 360 व्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा, नक्की कमेंट करा.